Hello students, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn chapter number 4, Nutritions in a Living Organisms, class 7th General Science. ओके मित्रांनो, आपल्याला नंबर 4चं जे चॅप्टर आहे न्यूट्रिशन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तर म्हणजेच सजीवातील पोषण कसं होत असतं याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये नंबर 1चा जो टॉपिक आहे तो आहे न्यूट्रिशन्स, त्याला आपण पोषण असं म्हणतो. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की सजीवांमध्ये कुठलाही सजीव असू द्या त्याच्यामध्ये काही जीवनक्रिया या कायमस्वरूपी अखंडपणे चालू असतात. ओके, तर आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचं पचन आणि सात्मीकरण ज्या गोष्टी आहेत की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये विच आर डायजेस्टेड म्हणजे पचन होणे, अँड असाइमलेटेड म्हणजे सात्मीकरण, ह्या ज्या क्रिया आहेत ह्या क्रिया झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. अशा पदार्थांना आपण फूड स्टफ असं म्हणणार आहोत. ओके, अशा पदार्थांना आपण अन्न पदार्थ असं म्हणणार आहोत. तर अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवत असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक पुरवत असताना पोषक द्रव्येसुद्धा महत्त्वाचे आहेत. हे अन्न घटक म्हणजेच त्याला आपण पोषक द्रव्येसुद्धा म्हणत असतो. तर पोषण द्रव्याचे त्यांनी प्रकार केलेले आहेत 2. ओके, क्लासिफाईड न्यूट्रिशन कॅन बी क्लासिफाईड इन द 2 टाइप्स. मॅक्रोन्यूट्रिशन्स मीन्स बृहत पोषक द्रव्य असं म्हणतो आपण त्याला, आणि मायक्रो न्यूट्रिशन्स म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव्य. अशा प्रकारचे 2 प्रकार यांनी या पोषक द्रव्यांचे पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बोदके जे असतात, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहे, फॅट्स आहे, हे जे नाव सांगितले मी, कार्बोदके, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ यांची शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. ओके, दीज आर कॉल्ड ॲज मॅक्रोन्यूट्रिएंट्स, त्यांना आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणणार आहोत. आणि मिनरल्स, विटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी, तर खनिजं आणि क्षार आणि जीवनसत्व लक्षात यांची आपल्या शरीरात अत्यंत कमी प्रमाणामध्ये आवश्यकता असते. त्यांना आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणणार आहोत. ज्याची आवश्यकता अत्यंत कमी असते त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतात, आणि ज्याची आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते त्यांना आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणणार आहोत. ओके, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला आपण न्यूट्रिशनची डेफिनेशन समजून घेऊ. पहा, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड यूजिंग द फूड which take place in living organism is called nutritions. म्हणजेच काय की पोषक द्रव्ये शरीरामध्ये घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. मग याच्यामध्ये नीड्स ऑफ न्यूट्रिशन्स, पोषणाची आवश्यकता काय आहे, गरज काय आहे, त्याच्यामध्ये नंबर 1 दिलेला आहे तुम्हाला की टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग द वर्क, काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे. नंबर 2 ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, शरीराची वाढ आणि विकास करणे. 2 रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर द टिश्यू, पेशींची झीज भरून काढणे आणि उती दुरुस्त करणे. आणि टू फाईट द डिसीज, शरीराला रोगांपासून वाचवणे. या गोष्टींसाठी तुम्हाला न्यूट्रिशनची आवश्यकता असते. ओके, त्यानंतर याच्यामध्ये त्यांनी 2 प्रकार पाडलेले आहेत की ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन्स, त्याला स्वयंपोषण असं म्हणतात. त्याची डेफिनेशन काय ते पहा की सम ऑर्गॅनिझम्स कॅन बी प्रोड्यूस देअर ओन फूड्स अँड दस न्यूरिश देमसेल्फ, धिस इज कॉल्ड ॲज ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन्स. की काही सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचं पोषण करतात. या पोषण पद्धतीला स्वयंपोषण असं म्हणतात, की जे स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात त्यांना स्वयंपोषण असं म्हणत असतात. आणि दुसरा जो प्रकार आहे हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन्स, त्याला परपोषण असं म्हणतात. त्याची डेफिनेशन काय ते पहा, सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड्स ऑन द अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स ऑर ॲनिमल फॉर देअर फूड्स, धिस इज कॉल्ड ॲज हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन्स. त्याला आपण परपोषण म्हणतो की काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर
म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी याच्यापैकी कुठल्याही यावर अवलंबून राहून स्वतःचं पोषण करतात, तर त्या पद्धतीला परपोषण असं म्हणतात. आलं लक्षात? अशा प्रकारे त्यांच्या पोषण पद्धतीनुसार ॲटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक असे 2 प्रकार पडलेले आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, ॲटोट्रॉपिक प्लांट्स, स्वयंपोषी वनस्पती. आता आपल्याला माहिती आहे की कुठल्याही वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात. ओके, मग आता वनस्पतींना सुद्धा वाढ करायची असेल तर त्यांना फूड्सची आवश्यकता असते. वनस्पतींना अन्नाची गरज असते. मग त्यासाठी वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. दे कॅन बी रिप्रोड्यूस देअर ओन फूड्स. ओके, मग अशा प्रकारे त्यांना अन्न तयार करण्यासाठी काय लागतं? सनलाईट, सूर्यप्रकाश, क्लोरोफिल, त्याला आपण हरितद्रव्य असं म्हणतो. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्ज युजिंग द वॉटर अँड न्यूट्रिशन फ्रॉम द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. तर वनस्पती अन्न तयार करत असताना प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही जी आहे ती त्यांच्यामध्ये घडत असते. या क्रियेमध्ये जमिनीतील पाणी, पोषक द्रव्य, हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून वनस्पती हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साह्याने त्यांच्या पानांमध्ये अन्न तयार करतात. त्या क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस असं म्हणत असतो. मग या क्रियेमध्ये घडणारी जी अभिक्रिया आहे ती म्हणजे महत्त्वाची की कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, त्याच्यामध्ये सनलाईट आणि क्लोरोफिल हे घटकसुद्धा महत्त्वाचे आहेत. इक्वल टू त्याच्यापासून तुम्हाला ग्लुकोज, शर्करा दॅट इज C6H12O6 हे त्याचं रेणुसूत्र आहे आणि ऑक्सिजन मीन्स O2. ओके, अशा प्रकारे तेच तुम्ही जर सूत्राच्या स्वरूपात पाहिलं तर 6CO2 + 6H2O इक्वल टू C6H12O6 + O6O2 हे त्याचं प्रकाश संश्लेषण क्रिया घडत असताना फोटोसिंथेसिसचं इक्वेशन आहे. ओके, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला प्रकाश संश्लेषण जी ऊर्जा आहे, प्रकाश वनस्पती काय करत असतात की प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करत असतात. ओके, तर ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपामध्ये ते साठवून ठेवत असतात. तर त्याच्यामध्ये जे वॉटर्स, मिनरल अँड सॉल्ट आर ॲब्सॉर्ब बाय द रूट्स फ्रॉम द सॉईल. ओके, दे स्टेम द ट्रान्सपोर्ट्स देम अप टू द लीव्ज. की मूळ हे पाणी, खनिज व क्षार जमिनीतून पोषणाचे कार्य करतं, तर खोड हे पाणी व क्षार पानांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतं. मग अशा प्रकारे पानांमध्ये असणारे जे सूक्ष्म छिद्र असतात त्यांना आपण पर्णरंध्रसुद्धा म्हणत असतो. लक्षात, त्याला आपण स्टोमॅटासुद्धा म्हणतो. तर त्याच्यातून त्या छिद्राद्वारे हवेतील CO2 हा घेतला जातो. पानांमध्ये जे स्टोमॅटा पर्णरंध्र असतात त्यात पानावरील छिद्रांना आपण स्टोमॅटा म्हणतो, पर्णरंध्र म्हणतो. ओके, तर पानांमधील हरितलवकांमध्ये हरितद्रव्य असतं. लक्षात ठेवा, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन द क्लोरोफिल्स. ओके, तर पानांमधील जे हरितलवक असतात त्याच्यामध्ये हरितद्रव्य असतं. ते सूर्यप्रकाशामध्ये शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यास मदत होते. त्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू जो आहे तो बाहेर टाकला जातो. ऑक्सिजन इज गिव्ज आउट इन धिस प्रोसेस. या क्रियेमध्ये ऑक्सिजन वायू हा बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे पानांबरोबरच प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती वनस्पतीच्या इतर भागांमध्ये सुद्धा घडते. जसं तुम्हाला माहिती आहे की हिरवं खोड यामध्ये सुद्धा ती होत असते, कारण त्याच्यामध्ये काय असतं, एक प्रकारचं क्लोरोफिल असतं, हरितद्रव्य असतं. म्हणून त्या भागामध्ये जिथे हरितद्रव्य असतं त्या ठिकाणी ही क्रिया ही घडत असते. ओके, त्यानंतरचा पुढचा टॉपिक, नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत, ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. वनस्पतीतील वहन व्यवस्था कशा प्रकारची आहे. आता तुम्ही समजा भोपळ्याच्या वेलाचा 2 ते 3 पानासह एक तुकडा घेऊन त्याच्या खोडाचा भाग जर चाकूने पाण्याखाली कापायचा. ओके, त्यानंतर एका चंचू पात्रामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शाईचे 7 ते 8 थेंब त्या पाण्यामध्ये टाकायचे. ओके, टाकल्यानंतर वेल उभा ठेवा आणि त्यात होणाऱ्या बदलांचं ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये तुम्हाला जलवाहिन्या
झायलेम्स म्हणजेच जलवाहिन्या आणि फ्लोएम्स म्हणजे रसवाहिन्या. अशा प्रकारच्या द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. तर वनस्पतींमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या अशा दोन प्रकारच्या दोन वहन व्यवस्था त्या ठिकाणी आहेत. ओके, आता त्याच्यामध्ये त्यांचं फंक्शन दिलेलं आहे की द झायलेम ट्रान्सपोर्ट द मिनरल अँड वॉटर फ्रॉम द रूट्स ऑफ द एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. तर याच्यामध्ये जे जलवाहिन्या आहेत, ओके, झायलेम, तर जलवाहिन्यांमार्फत मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागांकडे पोहोचवले जातात. आणि अशा प्रकारे प्रकाश संश्लेषणातून ते रसवाहिन्यांचं कार्य पुढे दिलेलं आहे तुम्हाला की द फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड्स दॅट इज ग्लुकोज फ्रॉम द लिव्स टू द अदर पार्ट ऑफ द प्लांट्स वेअर इट इज आयदर कन्झ्युम्ड or the store. Though the plants have transport the system, they do not have the separate digestive or excretory system. ओके, अशा प्रकारे प्रकाश संश्लेषणातून पानामध्ये तयार झालेलं जे अन्न असतं, शर्करा आणि इतर घटक असतील, ते रसवाहिन्यांमार्फत वनस्पतीच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी त्या ठिकाणी वाहून नेलं जातं. अशा प्रकारची ही वहन व्यवस्था वनस्पतींमध्ये असली तरी त्या वनस्पतींमध्ये पचन स्वतंत्र अशा प्रकारची पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था जशी सजीवांमध्ये असते तशा प्रकारची संस्था त्या ठिकाणी नसते, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आपल्याला पुढे दिलेलं आहे अजून की प्लॅन्ट्स ज्या आहेत वनस्पती, त्याच्यात प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कार्बोदके तयार करतात. लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट्स प्रोड्यूस. त्यामध्ये कार्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ओके, कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम द कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तर कार्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेली असतात. तर प्रथिनं जी असतात तशाच प्रकारचे तुम्हाला दिलेलं आहे की प्रोटीन्स आर मेड अप ऑफ द कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. तशाच प्रकारे प्रथिनं ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन यांच्यापासून तयार झालेली असतात. अशा प्रकारे हवेमध्ये नायट्रोजन वायुरूपामध्ये असतो. लक्षात ठेवा, नायट्रोजन जो असतो तो वायुरूपात असतो, परंतु वनस्पती हा वायुरूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांचं जे स्थिरीकरण होणं महत्त्वाचं आहे. ओके, ते घेऊ शकत नाही, म्हणजे कन्व्हर्ट इंटू द कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर संयुगात रूपांतर होणं आवश्यक असतं. ओके, अशा प्रकारे नायट्रोजनचं स्थिरीकरण हे दोन प्रकारे होत असतं की फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय द बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. बायोलॉजिकल म्हणजे जैविक आणि ॲटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणीय. नायट्रोजनचे स्थिरीकरण हे जैविक आणि वातावरणीय अशा दोन पद्धतींनी होत असतं. आता याच्यातला प्रकार पाहणारे आपण की बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, की नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण कशा प्रकारे होत असतं. तर ही जी जैविक स्थिरीकरणाची पद्धत आहे, तर याच्यामध्ये या पद्धतीमध्ये दोन प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणतात. लक्षात ठेवा, 2 टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये रायबोझियम जे आहेत. ओके, तर दोन प्रकारचे सूक्ष्मजीव जे आहेत त्याच्यामध्ये रायबोझियम हे सूक्ष्मजीव द्विदल ज्या वनस्पती असतात, तर द्विदल वनस्पती ज्याला आपण शेंगावर्गीय, ज्यांना शेंगा असतात, अशा प्रकारच्या वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या ज्या गाठी असतात, नोड्युल्स, लक्षात, त्याला आपण रूट्स नोड्युल्स म्हणतो. मुळांवरील ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये असतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्यांचे नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर हे करत असतात. तर मातीमध्ये तुम्ही जर जमिनीमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टर्स हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचं त्यांच्या संयुगामध्ये रूपांतर करतात. दे कन्व्हर्ट द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू नायट्रेट्स. ओके, तर त्यांच्या हवेतील जे नायट्रोजन आहे त्याचे संयुग जे आहे नायट्रेट्स, त्याच्यामध्ये त्यांचं रूपांतर ते करत असतात. ओके, त्यानंतर आपल्या माहितीसाठी तुम्हाला दिलेलं आहे की ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, की नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण काय आहे. तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आकाशात जेव्हा वीज चमकते तेव्हा
हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होतो. लक्षात ठेवा, वीज चमकत असताना वातावरणामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांचा संयोग होऊन त्याच्यापासून नायट्रिक ऑक्साईड हा घटक तयार होतो आणि पुन्हा त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि नंतर आपल्याला शेवटी त्याच्यापासून नायट्रोजन डायऑक्साईड तयार होत असतं. लक्षात ठेवा. मग अशा प्रकारे पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड जे आहे तयार झालेलं ते डिझॉल्व्ह होतं, विरघळतं आणि त्याचं नंतर कन्व्हर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड म्हणजे नायट्रिक आम्लामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. हे जे आम्ल आहे ते पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येत असतं आणि वनस्पती या नायट्रोजनचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करत असतात. ओके, प्लॅन्ट्स यूज दिस नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. वनस्पतींच्या स्वतःच्या वाढीसाठी त्या वनस्पती त्या नायट्रोजनचा वापर त्या ठिकाणी करत असतात. ओके, त्यानंतरचं पुढचा टॉपिक आहे सिम्बायोटिक न्यूट्रिशन्स. तर याच्यामध्ये सहजीवी पोषण. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण. आता त्याची डेफिनेशन आपण आधी समजून घेणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की इन सम केसेस 2 or more than the 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other help. This type of nutrition is called symbiotic nutrition. की 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. यालाच सहजीवी पोषण असं म्हणत असतात. मग काही झाडांच्या मुळांजवळ तुम्ही बुरशी वाढलेली पाहिली असेल, फंगी. ओके, तर झाड बुरशीला पोषक द्रव्य पुरवतं. ती बुरशी त्या झाडावर वाढते आणि त्यांचं अन्न हे शोषण करते. अशा प्रकारे या बदल्यामध्ये बुरशी झाडांच्या मुळांना क्षार आणि पाणी पुरवत असते. लक्षात. तशाच प्रकारे तुम्ही अजून एक प्रकारचं जे शैवाल आहे, फंगी अँड अल्गी. ओके, तर शैवाल आणि बुरशी एकत्र राहतात. त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते. लक्षात ठेवा. फंगी काय करते त्यावेळेस? वॉटर्स, मिनरल ॲज वेल ॲज शेल्टर्स. त्या बदल्यामध्ये शैवाल बुरशीला काय देतं? एक अन्न देतं, प्रोव्हाइड्स द फूड्स. एकमेकांना ते अशा प्रकारे देवाणघेवाण करत असतात. या प्रकारातून तयार होणारी सहजीवी वनस्पती, त्याचं एक्झाम्पल लिचेन म्हणजेच दगडफूल म्हणतो आपण त्याला. लिचेन म्हणजेच दगडफूल. या सहवासातून सहजीवी वनस्पती ही तयार झालेली आहे. ओके, अशा प्रकारे आपण सहजीवी पोषण कसं असतं ते पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आपण पाहणार आहोत. त्याच्यात दिलेला आहे तुम्हाला हेट्रोट्रॉपिक प्लॅन्ट्स, परपोषी वनस्पती त्याला आपण म्हणत असतो. मग आता याच्यामध्ये परपोषी वनस्पतींमध्ये हरितद्रव्य नसतं. त्या कशा काय जगत असतील? लक्षात. अन्न कशा काय मिळवत असतील? तर अशा प्रकारे तुम्ही एखाद्या मोठ्या झाडावर वाढणारी पिवळ्या रंगाची पानं नसलेली दोरीसारखी वेल पाहिली असेल मित्रांनो. ओके, तर ज्या वनस्पतीची डेफिनेशन पाहता तुम्हाला दिलेली आहे की द प्लॅन्ट्स दॅट ग्रोज ऑन द बॉडी of the other plants to obtain the foods are called parasitic plants. ओके, की ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परजीवी वनस्पती असे म्हणतात. उदाहरणार्थ लॉरंथस आणि कस्क्युटा. की त्याला लॉरंथस म्हणजे बांडगुळ म्हणतो आपण, लक्षात, आणि कस्क्युटा मीन्स अमरवेल. हे 2 एक्झाम्पल हे तुम्हाला परपोषी वनस्पतींचे मिळतील. अशा प्रकारे हरितद्रव्य नसल्याने अमरवेल तुम्ही जर पाहिलं असेल तर अमरवेल ही संपूर्णपणे एक आश्रय दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असते. ओके, अशा प्रकारे तिला संपूर्ण परजीवी वनस्पती कस्क्युटा या वनस्पतीला आपण म्हणत असतो. झाडांवर वाढणारं जे बांडगुळ असेल ते सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे लॉरंथससुद्धा या अमरवेलसारखं दुसऱ्या झाडावर अन्नासाठी अवलंबून असतं. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.